हर्षवर्धन जगन्नायक मने नारदे मांडिले कौतुक त्या समय यादव कुल तिलक काय बोलिला ऐका ते. कृष्ण भगवंतानं हसरा चेहरा केला आणि हसून म्हणतात, या नारदानं काय कौतुक मांडले, काय कौतुकानं बोलू लागलेला आहे. आणि असं बोलून श्रीकृष्ण भगवंत नारद मुनीला काय म्हणतात, मने जाग्रही नसे मी ब्रह्मानंदना ते तो अवश्य न्यावी ललना बरे म्हणून या त्या क्षणा सावरून विना उठला. नारदा तुला एक श्री पाहिजे ना, श्री करावा अशी इच्छा आहे ना, माझीच पाहिजे ना, असं सगळं विचारून देवानं घेतलं. नारद मुनी हो म्हणले. बरं म्हणले, तुला पाहिजे, मी ज्या घरी नसल त्या घरची माझी श्री घेऊन जा अशी आज्ञा झाल्याबरोबर नारद मुनी उठले. आता ज्या घरी गेले त्या घरी कृष्ण भगवंत होते, मग तिथली कुठं रिकामी आहे. मग म्हणले आता दुसऱ्या घरी जाऊ, 16,108 आहेत, एखादा तरी याचं घर रिकामं असेल आणि तिला आपण घेऊन जावावा असा विचार केला. आणि नारद मुनी कृष्ण भगवंतापासून उठलेले आहेत. गेला दुसऱ्या प्रती तो ते बैसला से जगतपती उद्धवा क्रूर उभे आसती बिंजने हाती घेऊन या. तिथून कृष्ण भगवंत उठले. कुठून उठले? जिथं रुक्मिणी आणि कृष्ण भगवंत होते आणि तिथं पूजा सन्मान झाला महाराज नारद मुनीचा. तिथून उठले, दुसऱ्या घरी गेले आणि त्या घरी गेल्यानंतर तेथेही कृष्ण भगवंत आणि उद्धव अक्रूर आदी करून त्या ठिकाणी भक्त आहेत. उद्धवानं आणि अक्रूरानं हातामध्ये इंजनवारे घेतलेत आणि कृष्ण भगवंताला इंजनवारा घालतायत. असं त्या घरी नारद मुनीनं बघितलं. आणि नारद मुनी काय करतात, हरी म्हणे यावे नारद मुनी आलिंगन दिले प्रीती करुनी मले येणे झाले कोटणी काही आज्ञा मज करावी. तिथं नारद मुनी गेल्यानंतर कृष्ण भगवंत म्हणतात, या नारद मुनी. नारद मुनी या म्हणले. नारद मुनी आले. नारद मुनीला आलिंगन दिलं, क्षम कुशल विचारलं. मुनी महाराज कुठून येणं झालं आणि कशासाठी आलात ती खुशखबर आम्हाला सांगा. असं म्हणल्यानंतर नारद मुनी काय म्हणतात, ते तो निवटे नारद मुनी प्रवेशे दुसऱ्या सदनी तो पासे हाती घेऊनी सारी पाठ खेळतासे. तिथूनही नारद मुनी उठले, दुसऱ्या घरी गेले. तर दुसऱ्या घरी कृष्ण भगवंत आणि त्यांची पत्नी सारीपाठ खेळू लागले महाराज. सारीपाठ तिथं गेल्यानंतर सारीपाठ खेळलेला बघितला आणि नारद मुनी काय विचार करतात, हरी म्हणे यावे नारद मुनी मनाने उभा टाके चक्र पाणी पूर्ववत पूजा करुनी क्षेम वार्ता पुसतासे. कृष्ण भगवंताला नारद मुनीनं बघितलं. कृष्ण भगवंत म्हणतात, या नारद मुनी. उठून उभं राहिले. सारीपाठ खेळत होते ना, सारीपाठ बसून खेळावा लागतो. मग उठून उभं राहिले आणि नारद मुनीचं स्वागत केलं. पाठीमागं जशी पूजा केली पाठीमागच्या घरी आल्यानंतर तशीच याही घरी नारदाची पूजा केलेली आहे. नारद म्हणे नाटकी पूर्ण येतेही बैसला बरे येऊन मग प्रवेशे आणि सदन तो मनमोहन निजलासे. ज्या घरी गेले त्याही घरी कृष्ण भगवंत आहे. नारद मुनी म्हणतात, हा नाटकी आहे, ह्याला लय नाटक जमतंय. जिथं मी जाईल का तिथं हा बाबा पुढे आहेत. पुन्हा दुसऱ्या घरी गेले, तिथं झोपलेला होता महाराज. तिथं झोपलेला होता.
काय झालं पुढं ऐका. नारद प्रवेशला सदनांतरी हो मने कोण निजला मंचकावरी वा वा. येरी मने स्वामी मुरारी बैसाक्षण भरी नारद मुनी बैसाक्षण भरी भरी नारद मुनी. ज्या घरी गेले त्या घरी भगवंत झोपले होते आणि नारद मुनी गेल्यानंतर नारद मुनी विचारतात, अरे म्हणले इथं कोण झोपलंय? तर देवानं सांगितलं, मीच आहे चक्रपाणी, मीच आहे श्रीकृष्ण. या 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 म्हणले नारद मुनी, या. लय दिवस झालं म्हणले आपली भेट नाही, या. आगत स्वागत नारद मुनीचं तेथेही देव करू लागलेले आहेत. तो तेथे खेळतीले पुरे दृष्टी देखील मुनिवरे हो एक सदनी यादवेंद्रे मंगल स्नान आरंभिले. ज्या घरी गेला त्या घरी लेकरं खेळत होते महाराज. तिथूनही नारद मुनी निघाला, दुसऱ्या घरी गेला. तिथं मंगल स्नान भगवंताचं चालू होतं म्हणा, स्नान चालू होतं. पत्नी स्नान घालीत होते, कृष्ण भगवंत स्नान करीत होते. आणि तिथं गेल्यानंतर काय आदर सत्कार नारद मुनीचा कृष्ण भगवंत करतात ते ऐका म्हणतात. एका गरीब घेतले असे अग्निहोत्र स्वयं होम कदे तो वारिज नेत्र वा. एकाग्रही वेदांत शास्त्र काढोनी वाची जगत आत्मा. एका घरी अग्निहोत्री ब्राह्मण झालेले आहेत महाराज भगवंत आणि अग्नीमध्ये अवदान टाकू लागलेले. एका घरी सकाळी सकाळचा प्रहर आहे, अग्निहोत्री झालेले आहेत आणि यज्ञामध्ये आहुती टाकू लागले. त्याच्या पुढे गेल्यानंतर एका घरी वेदांत शास्त्र वाचायला चालू महाराज. सकाळी सकाळी स्नान झाल्यानंतर श्रीकृष्ण भगवंत वेदांत शास्त्र वाचू लागले. हो, अशा प्रकारे ज्या ज्या घरी नारद जाईल का त्या त्या घरी काहीतरी बाबा हा करतच आहे. एका घरी करीतो कन्यादान कोटे करीतो पुत्राचे लग्न. वा. कोटे स्नुषा माहेरा पाठवून लेकी आणि तो गोपाळ. लेकी आणि तो गोपाळ. कुठं मुलीचं लग्न करतो, कुठं मुलाचं लग्न करतो, कुठं सून माहेरला पाठवतो, कुठं लेक माहेरला आणतो महाराज. अशा प्रकारे चालूच आहे. कुठं मुलाचं लग्न आहे, कुठं मुलीचं लग्न आहे, कुठं सून पाठवलेली आहे तर लेक माहेरला आणलेली आहे. अशा प्रकारे प्रत्येक घरी गेल्यानंतर काहीतरी कार्य भगवंताचं आहेत, एकही घर रिकामं नाही. अशा प्रकारे नारद फिरू लागला, प्रत्येक घरी फिरू लागला तर देव काहीतरी करीतच आहे अशा प्रकारे दिसत आहे. कोटे कन्या सासुरी बोलवीत सद्गदित झाला असे जगन्नाथ. कोटे शास्त्राचे मतितार्थ काढून सांगतो भक्तासी. कोटे कन्या सासरी बोलवीत असे. कुठं कुठं आपली मुलीची बोलवण करून मुलीला सासरला वाट लावतो आणि मुलीची बोलवण केल्यानंतर मुलीला वाट लावित असताना वडिलाला गहिवर येतो महाराज. हो, मुलीला वाट लावित असताना बोलवण केल्यानंतर लग्न झाल्यानंतर तर चांदीला जाऊन रडतो महाराज बाप मुलीची. पण वाट लावित बोलवण करून वाट लावित असताना सुद्धा वडिलाला गहिवर येतो. हो, हुंचके देऊ वडील रडतो. कुठं मुलीला वाट लावू लागलेला आहे, कुठं शास्त्र काढलेले आहेत आणि शास्त्र काढून वाचू लागलेले आहेत आणि समोरच्याला वेदाचा अर्थ सांगू लागलेले आहेत. अशा प्रकारे भगवंत प्रत्येक ठिकाणी काहीतरी कार्य करतातच, नारद मुनी बघतातच. कोटे आसे गात नाचत कोटे प्रेमे श्रवण करीत
कोठे विद्याभ्यास दावीत विद्या शिकवितो पुत्रा ते. कुठं गातोय, कुठं नाचतोय, कुठं श्रवण करीतोय, कुठं विद्या शिकवितोय, कुठं अनेक प्रकारचं कार्यदेव करू लागलेले आहेत. चतुर्दश विद्या 64 कला ग्रही ग्रही दावीत लीला. वा कोटे वेद घोष आगळा करी 16 आदरे. ओ कृष्ण भगवंत 14 विद्या 64 कळा प्रत्येक ठिकाणी दाखवू लागले. 14 विद्या शिकू लागले, 64 कळा शिकू लागले. लय मोठा बारदाना आहे कृष्ण भगवंताचा महाराज. 16,108 पत्न्यात. मग सगळे ते लेकरं कुणाला वेद शिकू लागलेत, कुणाला विद्या शिकू लागलेत, कुणाला कळा शिकू लागलेत. अशा प्रकारे प्रत्येक घरी काहीतरी शिकवायला चालू आहे, काहीतरी सांगायला चालू आहे, काहीतरी कार्य करायला चालू आहे.